पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी 2 महिने पगाराविना असून त्यांना यावर्षी बोनस सुद्धा मिळाला नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचा अहवाल पंचायत समिती कार्यालयातून रायगड जिल्हा परिषदेला जाणार असून जिल्हा परिषदेमार्फत तो अहवाल पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे येणार आहे। त्यानंतर निर्णय होणार असल्याने या कर्मचाऱ्यांचा पगार लांबण्याची शक्यता आहे। कधीपासून तुम्हाला पगार नाही भेटलेली? आम्हाला 1 ऑक्टोबर पर्यंत पगार मिळाला नाही, जवळ 2 महिने व्हायला आले आम्हाला। आता काय कारण काय पगार नाही भेटल्याची तुम्हाला काय समजलं का? असं आम्हाला समजलं कारण मागे महानगरपालिका मीटिंग होती आणि तिथे आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुमचा जो आम्ही अहवाल पंचायत समितीकडे मागवलेला आहे तो काय आमच्याकडे आधी आलेला नाही, त्याच्यामुळे तुमची पगार राहिलेली आहेत आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही पगार तुमचा होणार नाही। म्हणजे हा पंचायत समितीकडनं अहवाल महानगरपालिकेकडे जाणार आणि त्याच्यानंतर ते चौकशी करणार आणि नंतर पगार भेटणार असं आहे का? हां असं आहे। कधीपासून तुम्हाला पगार नाही भेटले? आता ऑक्टोबरपासून पगार नाही भेटले। आता खर्च पाण्याचे वांदे आहेत, जाण्या येण्याचा खर्च नाही भागवत, बिलकुल पैसाच नाही जवळ। पगारच नाही भेटला तर आपण खाणार काय? राशन पाणी भेटत नाही, दुकानवाले देत नाही, उधारी पायी दीपावली पण आमची अशीच गेली, काही भेटला नाही, घरात खाया पियाची वांदे आहेत आमचे। 1 ऑक्टोबर 2016 पासून पनवेल तालुक्यातल्या 23 ग्रामपंचायती ह्या महानगरपालिकेमध्ये वर्ग झालेल्या आहेत। ह्या 23 ग्रामपंचायतीमध्ये 385 कर्मचारी आहेत। आता ह्या 385 कर्मचाऱ्यांचं आपण सेवा पुस्तक पडताळणीचं काम आपलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे। माननीय आयुक्त पनवेल यांनी शिवसाहेबांना जो पत्र दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या कर्मचाऱ्यांची माहिती आमची उद्यापर्यंत ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही ती अहवाल देणार आहोत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ती माहिती आयुक्त साहेबांना पाठवून देतील। साधारण ही पगार त्यांना न मिळण्याचं कारण त्यांच्या भरतीमध्ये अनियमितता आहे असं वगैरे काय ऐकलेलं आहे मी, काय सांगाल याशिवाय? 1 ऑक्टोबरपासून ह्या सर्व 23 ग्रामपंचायती ह्या महानगरपालिकेमध्ये झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आमचे सर्व ग्रामसेवक असतील, आम्ही सर्व रेकॉर्ड असेल, हा सर्व आम्ही महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला आहे। आता त्याचे पगार असेल, बोनस असतील, हे सगळे हे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब ते सगळे त्यांना ते पेमेंट करतील। ही कारवाई संपण्यासाठी किती वेळ लागेल साधारण? म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडनं माहिती सीओना जाईल, सीओकडनं महानगरपालिकेकडे, असं काय सांगू शकाल का? माझ्याकडनं माहिती ही उद्यापर्यंत जाईल। हां, पण ते आता सीओ साहेबांकडनं माहिती आयुक्तांकडे कधी जाईल त्याची माझी माहिती दिल्याच्यानंतर ती तपासणी करतील आणि ती तपासणी केल्याच्यानंतर ती माहिती आयुक्तांना पाठवून देतील।